नमस्कार मित्रांनो, मी शुभांगी पाटील. माझ्या ब्लॉगवरती तुमचं स्वागत आहे. तर मी दाखवणार आहे तुम्हाला कारल्याची भाजी कशी बनवत आहे. तर बघा, नक्कीच कारल्याची भाजी बघून घ्या सर्वांनी. कारले चिरलेले आहेत मी बारीक बारीक आणि त्याला ना मीठ टाकून चांगलं पिळून घेतलेलं आहे. तर हे कारले आहेत आणि हे आहे ना, हे कांदा चिरलेला आहे. तर यामध्ये लसूण वाटून घेतलेलं आहे. तर आता बनवणार आहे कारल्याची भाजी. तर बघू शकता तुम्ही कारल्याची भाजी कशी बनवत आहे. तर यामध्ये टाकत आहे तेल. तर बघा, हे तेल टाकलेलं आहे मी. आता यामध्ये टाकणार आहे कांदा आणि लसूणची फोडणी. आपलं तेल, तर यामध्ये मी टाकत आहे कांदा. तर बघा, कांदा टाकलेला आहे मस्त. लय मोठा कांदा पाहिजे कारल्याच्या भाजीमध्ये. कारल्याच्या भाजीमध्ये जेवढा कांदा टाकतात तेवढी भाजी ना चांगली येते. आणि हे बघा, कांदा आता चांगला होऊ द्यावा लागतो आहे. कांदा होत आहे आता चांगला. तर याला ना आपण आता थोडा वेळ होऊ देऊ आणि नंतर टाकते मी आता यामध्ये लसणाची पेस्ट. लसूण जिरं ची पेस्ट टाकलेली आहे यामध्ये. बघा, लसूण जिराची पेस्ट टाकलेली आहे. तर याला आता आपल्याला होऊ द्यायचं आहे चांगलं. नंतर यामध्ये ना तिखट आणि हळद मीठ घालायची आहे. तर बघा, आता हे चांगला होते आता तोपर्यंत चांगला प्रकारे मस्त. अशा प्रकारे मस्त आपला कांदा आणि लसणाची पेस्ट तयार झालेली आहे. तर यामध्ये आता मी टाकणार आहे तिखट. तर बघा, माझ्या घरी खूप तिखट लागते. तर बघा, हे एवढा चमचा आणि अजून टाकावं लागतं आहे कारण का भाजी खूप तिखट लागते. तर हे बघा, तिसरा चमचा. कोणी एवढं तिखट खाते का सांगा. तर हे बघा, एवढं तिखट आमच्या घरी लागते. तर एवढं तिखट मी टाकलेलं आहे यामध्ये. आता मी हळद टाकते. एवढी हळद टाकलेली आहे. आता याला चांगलं होऊ द्यायचं आहे. बघा, अशी पेस्ट तयार झालेली आहे मस्त कांद्याची. तर यामध्ये टाकते आता मी मीठ. चवीनुसार आपल्याला जेवढं मीठ लागते तेवढं मीठ टाकू शकता. कोणाला कसं कमी मीठ लागते, कोणाला जास्त मिठाची लागते. तर मी मीडियम मीठ टाकते त्यामध्ये, म्हणजे वरून घ्यायचं कामच पडत नाही. तर बघा, अशी मस्त पेस्ट तयार झालेली आहे कारल्याची. तर बघा, अशी मस्त पेस्ट तयार झालेली आहे. मस्त तर्री आलेली आहे त्यामध्ये मस्त. बघा, आता यामध्ये आता आपण ना यामध्ये कारलं टाकून देऊ. झालं आहे मस्त. तर हे बघा, मी कारलं सोडलं यामध्ये. कारलं टाकलेलं आहे यामध्ये. आता हे असं कारलं पूर्ण म्हणजे मस्त मिक्स करायचं. बघा, किती मस्त मिक्स झालेलं आहे आपलं आता. तर आणि याला ना खूप वेळा बारीक गॅसवर शिजू द्यावं लागते. तर मी ना यामध्ये कडू नाही यायला पाहिजे म्हणून हे बघा, थोडीशी साखर घातलेली आहे यामध्ये. तर थोडीशी साखर पण घालायलाच लागते यामध्ये वरून. तर कसं मग कडू येत नाही जास्त. तसं पण कडू येत नाही. चांगलं पाणी काढून घेतलेलं आहे मी त्यामधलं कडू पाणी. हे बघा, किती कडू पाणी निघालेलं आहे. तर हे एवढं त्याचं कारल्यातलं कडू पाणी निघालेलं आहे. तर बघा, आता अशी मस्त पैकी कारल्याची भाजी तयार झालेली आहे आपली. पण अजून शिजलेली नाही आहे. तर बनवून झालेली आहे. तर पुन्हा तुम्हाला नंतर मस्त शिजलेली भाजी पण मिळणार आहे बघायला. तर बघा, कशी झाली मस्त भाजी आपली. तर याला आता शिजू द्यावं लागतंय मस्त. आपली मस्त कारल्याची भाजी बनवून. तर या सर्वांना खायचं असेल तर या पटापट. कोणाला आवडते कारल्याची भाजी तर बघा,
मस्त कारल्याची भाजी झालेली आहे बनवून. तर कोणाकोणाला आवडत असेल तर नक्कीच या आणि कमेंट करून सांगा. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका कोणीही. प्लीज. धन्यवाद. बाय बाय सर्वांना.